नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालची रात्र ही उद्धव ठाकरेंसाठी वैऱ्याची रात्र ठरलेली असणार आहे. कारण काल रात्री 1:30 वाजता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. एकीकडे एकनाथ शिंदे हे प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आहेत, दुसरीकडे ऑपरेशन टायगर सुरूच आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसतायत. नेमकं कोणी प्रवेश केलाय? रात्री 1:30 वाजता कोणाच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आणि या बड्या नेत्याच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नेमका कसा धक्का बसलाय हे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रांनो, सध्या ऑपरेशन टायगर 3.0 हे सुरूच आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. पहिल्यांदी 6 खासदार गेले आणि गंमत बघा कशी आहे. हे 6 खासदार गेले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या 6 खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा केला. तो दौरा करून ते मुंबईत येत आहेत. तोच पुन्हा एक धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आला. उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू असे सचिन अहिर यांनी त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुंबईत आले 6 मतदारसंघाचा दौरा करून, त्याच दिवशी सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एवढंच नाही तर ते विधान परिषदेचे उपसभापती सुद्धा बनले. हा धक्काच होता. म्हणजे 6 खासदारांचा धक्का, त्यानंतर सचिन अहिर यांचा धक्का आणि काल रात्री 1:30 वाजता, म्हणजे ही वेळ कोणती आहे तर रात्री 1:30ची आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की उद्धव ठाकरेंसाठी कालची रात्र ही वैऱ्याची ठरलेली असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या धुळ्याच्या ज्या एक आक्रमक नेत्या आहेत शुभांगी पाटील, या काल रात्री आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या सह मुंबईमध्ये दाखल झाल्या आणि रात्री 1:30 वाजता खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. बघा काय गंमत आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ही बिघडल्यामुळे त्यांना ठाण्याच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आजही ते ऍडमिट आहेत आणि हे असं असलं तरी ऑपरेशन टायगर थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. ऑपरेशन टायगर सुरूच आहे आणि काल रात्री 1:30 वाजता शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश करताच त्यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या शिवसेनेचं उपनेत्या म्हणून देखील, एकनाथ शिंदेंनी म्हणजे त्यावेळी जे उपस्थित होते त्यांनी उपनेत्या म्हणून त्यांना घोषितही केलेलं आहे. आता ते शिंदे सेनेच्या उपनेत्या आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेली 15 वर्ष काम करतेय, मी धडाडीनं काम करतेय. आजपर्यंत मी 25 ते 30 आंदोलनं केली आहेत. मी जो पदवीधर मतदारसंघ आहे या पदवीधर मतदारसंघासाठी मी सातत्याने काम करतेय. असं असताना सुद्धा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माझा विचार केला नाही. हे मला वाईट वाटलं, कारण मी एक सामान्य कार्यकर्ती आहे म्हणून कदाचित उद्धव ठाकरेंचं लक्ष गेलं नाही आमच्याकडे. ही खंत त्यांनी बोलून दाखवली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी वेळ मागितली, ती वेळ मला देण्यात आली नाही. उद्धव ठाकरेंना आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये बोलवलं पण उद्धव ठाकरे तिकडे फिरकले नाहीत. मी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते आहे आणि मला विश्वास आहे की मला इथे चांगल्या पद्धतीने काम करता येऊ शकणार आहे, अशी प्रतिक्रिया ही शुभांगी पाटील यांनी दिलेली आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का यासाठी आहे कारण धुळ्यामधल्या शुभांगी पाटील या उद्धव ठाकरेंसाठीच्या आक्रमक नेत्या मानल्या जायच्या आणि प्रचंड एक नेटवर्क त्यांच्या मागे
तयार त्यांनी केलेलं होतं आणि असं असताना शेकडो कार्यकर्त्यांच्या सह शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. गंमत यावेळेचा देखील योगायोग तुम्ही बघा. काल रात्री 1:30 वाजता त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आज उद्धव ठाकरे राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे रविवारी दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे आंदोलन करणार आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे मतदारसंघाचा दौरा करून येतात खासदारांच्या, त्यावेळेला सचिन अहिर त्यांच्याकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात. आता उद्या भाजपच्या विरोधात राम मंदिराच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहेत उद्धव ठाकरे आणि त्याच्या आदल्याच दिवशी शुभांगी पाटील या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. कुठले योगायोग आहेत आपल्याला माहित नाही, पण ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेची शिवसेना ही उद्धव ठाकरेंना दररोज धक्क्यांवर धक्के देते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.